बिग बॉसनी निकीला बर्थडे गिफ्ट द्यायचंच आहे हे ठरवलेलंच आहे. कारण की सर्वात पहिले आपल्याला तिकडे 2-4 दिवसापूर्वी एक गोष्ट बघायला मिळाली, ती म्हणजे बीकेमध्ये तिला कॅप्टन्सी देण्यात आली, ती पण अरबाजकडून. कारण की अरबाज तिचा लेफ्ट हँड आहे, दुसरा राईट हँड तिकडे आता अजून दिसत नाहीये, थोडी हाईट कमी असल्यामुळे. या संपूर्ण गोष्टी घरामध्ये चालू आहेत. आजचा देखील एपिसोड तिकडं संपूर्ण तिच्यावर डेडिकेटेड होता. जे काही घरामध्ये चाललंय ते तिच्या अवतीभोवतीच. एवढा संपूर्ण एपिसोड म्हणजे 1.5 तासाचा एपिसोडमध्ये तुम्ही 70 ते 80% वेळेस फक्त जर तुम्ही त्या निकीला दाखवणार असाल तर लोकांनी काय फक्त तिलाच बघायचं असं ठरवलंय का बिग बॉस? तुम्ही स्पष्ट तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ती जेव्हा जेव्हा आज बोलत होती ना, त्या प्रत्येक वेळेस माझ्या कानातून रक्त येईल का काय असं मला वाटत होतं. कारण की तिचा जो आवाज आहे कर्कश, हा तर मला बिलकुल आवडत नाहीये. आणि ज्या पद्धतीने ती यार बोलते लोकांसोबत, की गोष्ट तिच्यावर आली की ती सगळ्यांना बोलणार, ए मला नाही समजवायचं, ए मला नाही समजवायचं, तू कोण मला सांगणारी, ए तू कोण मला सांगणारी. आणि ही जेव्हा कोणाला समजवत असेल तेव्हा समोरच्यानी गप गुमान ऐकून घ्यायचं. म्हणजे हा कुठला न्याय आहे? आणि बिग बॉस तुम्ही तिला डोक्यावर चढवून ठेवलेला आहे. बड्डेच्या नादामध्ये तिला संपूर्ण तुम्ही मुभा देऊन ठेवलेली आहे. तुला जे काय करायचे ते कर, तुला कोणाला शिव्या द्यायचे त्याला शिव्या दे, कोणाची उपटायची त्याची उपट, कोणाच्या काय लाटा ताटा बुक द्याला लाता मारायच्या त्याला लाता मार, काहीही कर म्हणजे. आणि कोणाला त्रास द्यायचा त्याला त्रास दे, कोणाच्या अन्नावरनं बोलायचे बोल, कोणाच्या वयावरनं बोलायचे बोल, कोणाची लायकी काढायची काढ. या संपूर्ण गोष्टी ती करायला तिकडे घरात आलेली आहे ना. ती सगळ्यांना बोलते मला तर काय काम धंदा नाही त्यासाठी मी आले, तुम्हाला पण काम धंदा नाही म्हणून तुम्ही आले. अरे तू काय उपटायला आली आहे का इथं या मराठी बिग बॉस मध्ये? लोकांना तू मराठी लोकांना त्रास द्यायला आली आहे का इकडे तू? आणि बिग बॉस स्पष्ट तुम्हाला सांगतोय, आजचा हा जो एपिसोड तुम्ही तिच्यावर डेडिकेट करून ठेवला होता ना, त्यांनी महाराष्ट्रातली जनता खूप जास्त भडकणार आहे, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. कारण की हा तिचा कर्कश आवाज जो मराठी माणसाच्या कानामध्ये आज घुसलेला आहे ना, हा निघणं खूप अवघड आहे. कारण की तो आवाज खूप कर्कश असतो आणि हा आवाज कंटिन्युअसली पूर्ण 1 तासभर तुम्ही आपल्या पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला ऐकायला दिला, ते खूप चुकीचं तुम्ही केलेलं आहे. पर्सनली मला तर नाही आवडलेलं. महाराष्ट्रातल्या जनतेला आवडले की नाही ते नक्कीच कमेंटमध्ये सांगतील, तुमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये देखील सांगतील. या संपूर्ण गोष्टी तर होणार. कारण की आजचा अख्खा एपिसोड हा त्या निकीवर डेडिकेटेड होता.